हनुमानाचं जन्मगाव म्हणून ओळख असलेल्या अंजनेरी येथील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली आहे। सकाळी 6:28 हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला। अंजनेरी इथं गेल्या 4 दिवसांपासून हा जन्मोत्सव साजरा केला जातो। आज पहाटेपासून हनुमानाच्या वस्त्रांची मिरवणूक काढत पूजा करून हनुमानाला वस्त्र घालण्यात आलं। त्यानंतर जन्मोत्सव साजरा करून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। जन्मोत्सव साजरा केला जातोय, प्रतिमा झुला दिला जातोय, त्याचबरोबर हनुमानाच्या मंदिराची सजावट करण्यात आली आहे। आणि आता नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, हनुमानाचं जन्मगाव म्हणून ओळख असणारं अंजनेरी आणि इथं भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। तुम्ही देखील त्याच ठिकाणी आहात, कसं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय? नक्कीच, खरं तर आज हनुमान जन्मोत्सव आहे आणि या हनुमान जयंतीच्या निमित्तानं नाशिकच्या हनुमानांच्या जन्मगावी म्हणजे अंजनेरीमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। अंजनीचं पर्वत आहे आणि अंजनीच्या पर्वतीवरती हनुमानाचा जन्म झालेला होता आणि त्याच्या पायथ्याशी मी आता आहे आणि इथे जर बघितलं तर भली मोठी मूर्ती जी आहे ती हनुमानाची आपल्याला पाहायला मिळते आणि आज पहाटेपासूनच या मंदिरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी राज्यातून नाही तर परदेशातून देखील अनेक भाविक ह्या मंदिरामध्ये येतात, कारण या मंदिराच्या वरती इथे अंजनीचं पर्वत आहे आणि ह्या पर्वताच्या वरती अंजनीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या इथे अनेक नागरिक भाविक हे मनभावे दर्शनासाठी येत असतात। आज देखील मोठ्या संख्येमध्ये इथे भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि हनुमानाची पूजा करतायत। आज खरं तर 6:28 हा जन्मोत्सव हनुमानाचा साजरा करण्यात आला आणि आज इथे जर बघितलं तर मोठी गर्दी पाहायला मिळते। आपल्याबरोबर इथे पुजारी, आपण त्यांच्याशी बोलूयात। आज खरं तर हनुमानाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे। आजची काय वैशिष्ट्य आहे? आज नेमकी कसा कार्यक्रम होता? चैत्र आपण म्हणतो की ह्या दिवसामध्ये हनुमानांचा जो जन्म झाला होता, तर हनुमानांचं हे अंजनी पर्वताचा जो भाग आहे, तर म्हणतात अंजनी मातेने इथेच पुत्रप्राप्तीसाठी तप केलं होतं आणि इथनं सूर्याला खाण्यासाठी हनुमानजी आकाशात गेले होते। आपण त्याच गडाच्या पायथ्याशी उभे आहात, जिथे बाल हनुमानांची स्वयंभू मूर्ती आणि ध्यान मुद्रेमध्ये बसलेले भव्य 11 फूट हनुमान आहेत। ॲक्च्युअली यामध्ये असं म्हटलं जातं की ह्या जन्मस्थानामध्ये हनुमानाचा जन्म वेगवेगळ्या रूपांमध्ये हनुमानजी साक्षात भक्तांना दर्शन देतात, म्हणून या ठिकाणी सकाळपासूनच जन्मोत्सवाचा थाटामाटात साजरा केला गेला। काल आपल्या हनुमानांचे हा जो शृंगार आहे याची महाशोभा यात्रा काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरासह सर्व भक्तांनी ह्या मिरवणुकीचा आनंद घेतला। सकाळी 6:28 हनुमानांचा जन्म झाला, जन्मोत्सव इथं पार पाडला गेला आणि बालरूपामध्ये हनुमानांची मूर्ती ही पाहण्यास स्थापन करण्यात आली आणि त्याची चैन जी आहे ती सर्व भक्तांच्या हातात देऊन त्याला झुला देण्याचा कार्यक्रम हा इथं सगळ्या आनंदात साजरा करतायत आणि आपली मनोकामना पूर्ण होऊन साक्षात हनुमानांचे दर्शन व्हावे म्हणून इथे भक्त सगळे दर्शन घेत आहेत। खरं तर बघितलं तर मोठा उत्सव जो आहे तो हनुमान जयंतीच्या निमित्तानं पाहायला मिळतो। आज देखील अंजनेरीच्या इथे म्हणजे हनुमानाच्या जन्मगावी मोठा उत्सव पाहायला मिळत आहे। 6:28 हनुमानाचा जन्म उत्सव साजरा करण्यात आला आणि आज सकाळी पहाटेपासूनच भाविकांची इथे मोठी गर्दी पाहायला मिळते। आज दिवसभर विविध कार्यक्रम जे आहेत त्या ह्याच परिसरामध्ये असणार आहे आणि हजारो जे भाविक आहेत ते ह्या हनुमानाच्या दर्शनासाठी येताना पाहायला मिळणार आहेत। नक्कीच सागर, तर आज नाशिकमध्ये हा उत्साह असाच दिवसभर पाहायला मिळणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।